दुर्ग संवर्धन कडून होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य। पुणे येथील दुर्ग संवर्धन संस्थेतर्फे ठाणगाव तालुका सिन्नर येथील पुरा भोर विद्यालयात इयत्ता 5वी ते 10वीच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या, कंपास व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले। दुर्ग संवर्धन ही संस्था दुर्गम गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी असलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे व ते स्वयंसिद्ध व्हावेत यासाठी तेथील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत असते। दुर्ग संवर्धन संस्थेतर्फे पुरा भोर विद्यालयातील जवळपास 100हून जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले। यावेळी विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पगारे, उपसरपंच विलास मोरे, सुदाम शिंदे, मोहन शिंदे, जनसेवा सेवाभावी संस्थेचे रामदास भोर, अंकुर काळे, श्रीकांत काळे, रेणुका काळे यांच्यासह विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। अशोक कचरे यांनी सूत्रसंचालन व कार्यक्रमाचे नियोजन केले। विद्यालयाच्या शिक्षिका रंजना सांगळे यांनी केलेल्या आवाहनाला दुर्ग संवर्धन संस्थेने प्रतिसाद दिला व हे कार्य तडीस गेल्यास अंकुर काळे यांनी सांगितले। सह्याद्रीच्या दुर्गम भागातील विविध शाळा व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दुर्ग संवर्धन संस्था कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष श्री संतोष जाधव यांनी दूरध्वनीवरून केले। नाशिक स्टार न्यूज साठी सिन्नरहून ज्ञानेश्वर शिरसाट।